पता है इस बार इलेक्शन में कौन खड़ा हो रहा है? सलामी देने के लिए भी हम पैसे देते हैं। उसका नाम सुनते ही लोग खड़े होकर इज्जत देते हैं। कोणती कोणती जनता आहे, प्रताप काकांसोबत कोणती कोणती जनता आहे, मी जाहीर सगळ्यांना आवाहन करते। माझा बहुजन, वंचित, ओबीसी, मराठा, मुस्लिम सर्व जनता ही प्रताप काकांबरोबर आहे। केला प्रताप काकाच्या अंगावरती गुलाल टाकल्याशिवाय आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही आहोत। आम्ही अगदी उत्साहाने काम करणार आहोत। सर्वजण बरोबर आहात की नाही? आम्ही जी जनता, आम्ही मुली, महिला आणि आमचा सर्व वर्ग पवार साहेबांसोबत आहोत। रामकृष्ण हरी वाजवा तुझारी। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। आमदार प्रताप काकांचा, आमदार प्रताप काकांचा, आमदार प्रताप काकांचा। नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी प्रियांका पाटील शेळके आणि माझ्या समवेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव विद्याताई गाडेकर। विद्याताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं। सध्या विधानसभा निवडणुकीची धूमधाम सुरू आहे आणि तुमचं नाव देखील बरंच चर्चेत होतं। शेवगाव पाथर्डीसाठी चांगली तयारी केलेली होती। अर्ज दाखल केलाय की नेमकं काय झालंय, काय अपडेट आहेत? पक्षाकडून आपण अर्ज उमेदवारीसाठी आपण दाखल केला होता। आदरणीय पवार साहेबांकडे आपण मागणी केली होती। मात्र काही कारणास्तव प्रताप काका ढाकणेंना तिकीट जाहीर झालं आहे। तर त्याच्यामुळे मी त्यांना जाहीर पाठिंबाही काल डिक्लेअर केलेला आहे की प्रताप काकांना मी जाहीर पाठिंबा देते म्हणून। एकंदरीत जेव्हा आता म्हणजे फक्त हाच मतदारसंघ नाही तर अगदी नगर असेल किंवा अनेक ठिकाणी बंडखोरीची भूमिका घेतली जाते। तुम्ही जसं म्हणतात की तयारीही झाली होती, मग बंडखोरी करण्याचं वगैरे काय ठरलं नव्हतं काय? तुम्ही अगदी पाठिंबा देऊन मोकळ्या झालात? ऍक्च्युली बंडखोरी करणं किंवा विरोधात जाणं हे कुठेतरी आपल्या विकासाच्या मुद्द्यावरती आपण निवडणुकीचा विचार करत होतो। काही मुद्दे आहेत, त्या विचारांसाठी आपण निवडणुकीचा विचार किंवा उमेदवारी अर्ज आपण भरला होता। तर मला असं वाटतं महाविकास आघाडीला भरभरून जसं लोकसभेला आपण यश प्राप्त झालं तसंच विधानसभेला यश प्राप्त व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि महाविकास आघाडीचे सगळे सीट्स निवडून यावेत त्यासाठी महाराष्ट्रभर मी काम करत आहे। तुम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं विधानसभेची तयारी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं की तसं काही चर्चा झाली होती का? नाही, असं काही चर्चा वगैरे किंवा तुम्ही तयारी करा असा शब्द पक्षाकडून नव्हता। मात्र जे पण काही आता लोकसभेमध्ये किंवा लोकसभेच्या अगोदरही मी प्रत्येक गावामध्ये जाते, काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये फिरता फिरता जो आपला ग्राउंड लेवलचा जो रिपोर्ट आहे, जो एक्सपिरियन्स आहे, जनतेचे प्रश्न असतील, जनतेच्या काय समस्या आहेत याचा एक चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे। आणि गेले 10-12 वर्ष झाले मी एक लोकल म्हणता येईल किंवा एक ग्राउंडच्या जनतेशी मी कनेक्टेड आहे। सो दॅट मला बरीचशी आयडिया आहे की समस्या एकूण काय काय आहेत आपल्या। विद्याताई, जेव्हा एखादं निवडणूक लढायची असते त्याची पूर्वतयारी तुम्ही केलेली असेल, पाथर्डी शेवगाव मध्ये काय विषय आहेत गेल्या 10 वर्षात किंवा गेल्या 15 वर्षात काय विकास झालेला नाहीये, कुठल्या मुद्द्यांवरती काम करण्याची इच्छा होती आणि काय पाहिलंय किंवा आता कसं पुढे भूमिका कशी आहे? जर शेवगाव पाथर्डीचा जर आपण विचार केला तर शेवगाव पाथर्डीमध्ये विकास ह्या मुद्द्यावरती अनेक गोष्टी अशा आहेत, अनेक समस्या अशा आहेत की त्या फार बेसिक आहेत। त्या बेसिक मुद्द्यांवरती म्हणजे मला हा खूप मोठा प्रश्न आहे की एवढा बेसिक मुद्द्यांवरती जर तुमची सत्ता तुमची असताना सुद्धा तुम्ही जर काम करू शकत नसाल तर अत्यंत खिदाची बाब आहे। विचार करा, इथे महिन्यातून 2दा पाणी येतं, पिण्याचं पाणी फक्त 2दा येतं। धरण अगदी हाकेच्या अंतरावर आहे, 10-15 किलोमीटर अंतरावरती आमचे जायकवाडी फार मोठं धरण आहे। मात्र त्या धरणापासून ते गावापर्यंत पाईपलाईन्स नाहीयेत। मूळ प्रश्न पिण्याचं पाणी आहे, सेकंड थिंग रस्ते आहेत आणि ज्या पद्धतीने रोजगार इथे मिळायला पाहिजे। आजूबाजूला 4 साखर कारखाने आहेत, त्या पद्धतीने जर आज तुम्ही पोटेन्शियल पाहिलं की ज्या गावामध्ये साखर कारखाना असतो किंवा साखर कारखान्याचं युनिट बसलेलं असतं मोठ्या प्रमाणात तर तिथे एक रोजगाराची संधी चांगली असते जिथे पण कारखाना असेल। मात्र इथे या पद्धतीने खूप विषमता दिसून येते की लोकांना हाताला कामच द्यायचं नाही की यांना घरं भरायची आहेत, हा खूप मोठा प्रश्न आहे। म्हणजे जी सेन्सिटिव्हिटी काम करण्याची आहे, मग बरेच मुद्दे आहेत।
अगदी तुम्ही युवकांना रोजगाराचं म्हणा, शिक्षणाचं म्हणा, जर शिक्षण भेटतंय तर अगदी ग्रॅज्युएट झालेले मुलं आज ते गवंडी काम करतात, म्हणजे अत्यंत शुभांकित आहे. त्याचबरोबर व्यसनं इतकी सहज उपलब्ध होतात की अगदी 12, 13, 14 वर्षांची मुलं सुद्धा दारू पितात. म्हणजे कुठेतरी एक नैतिक मूल्य, संस्कार आणि संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसत आहे. त्याच पद्धतीने महिला जर शिक्षिका असतील, अंगणवाडी सेविका असतील, अदर दॅन रोजगाराला काही वाव देता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण हे देत नाहीत. म्हणजे जर आता सत्तेत तुम्ही 10 वर्ष महिला आमदार होत्या आमच्या मतदारसंघाला, पण तरीही एक महिला जर अशा पद्धतीने जर कानाडोळा करत असेल महिलांच्याच प्रश्नावरती, आज पाणी किंवा घर हँडल करणं, कुटुंब हँडल करणं आणि पाण्यासारखा बेसिक प्रश्न जर 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 50-50 वर्ष जर मागे राहत असेल, तर ही व्यवस्था बरी नाही. ताई, सध्या निवडणुकीच्या तोंडावरती किंवा इलेक्शन कॅम्पेनिंगचा भाग म्हणूयात किंवा महिला मतदारांना फिरवण्याचा हा फंडा म्हणूयात, सरकारच्या अनेक लाडक्या बहिणी आहेत. तुम्ही देखील सरकारची लाडक्या बहीण असाल, पॉलिटिकली वेने बोललं तर. पण सध्या ज्या गोष्टी घडामोडी घडत आहेत, जसं का तुम्ही मध्यंतरी एक आंदोलन केलं होतं किंवा आता संगमनेर भागात जो प्रकार घडलाय, नगरमध्ये ज्या गोष्टी घडतात, काय वाटतंय तुम्हाला महिला म्हणून, एक महिला नेतृत्व करत असताना कसं बघताय या गोष्टींकडे? जर आपण खूप गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना पाहतोय, आज विचार करा, बदलापूरच्या घटनेमध्ये एक 3.5-4 वर्षाचं मूल जे शाळेत शिकतंय, त्याला सुरक्षा नाही, त्याला संरक्षण नाही, त्याच्यावरती लैंगिक अत्याचार होतात, बलात्कार होतात. आणि आज जी परवाची घटना आपल्या अहिल्यानगरमध्ये झाली, तिथे अंगणवाडी सेविका म्हणजे त्या मुलांना सांभाळणारी माता, शिक्षिका, गुरु, त्या महिलेला अक्षरशः अंगणवाडीमध्ये घेऊन त्या व्यक्तीने, आरोपीने बलात्कार करून, निर्वस्त्र करून, हालहाल करून त्या व्यक्तीला, त्या महिलेला मारून टाकल्या. त्याच पद्धतीने आज एका राजकीय व्यासपीठावरती एखादा वयस्कर माणूस, पुरुष, एखाद्याच्या मुलीवरती कमेंट करतोय. म्हणजे स्त्रीला बघण्याचा दृष्टिकोन आणि स्त्रीला राजकारणात यावं किंवा घरातून बाहेर पडावं की नाही, अतिशय दुर्धर अवस्था झालेली आहे. विचार करा, आज एखाद्या राजकारणातल्या व्यक्तीच्या मुलीला जर अशा पद्धतीने खालच्या लँग्वेजमध्ये महिलेविषयी जर वक्तव्य होत असेल, तर तुमच्या आमच्यासारख्या महिला ज्या बाहेर जातात, काम करतात, अनेक लोकांमध्ये आपण असतो, तर त्या महिलांना काय सिक्युरिटी आहे? आणि त्या महिलांचं काय की पुरुषांनी बेताल वक्तव्य करावं आणि आपण ते ऐकून घ्यावं. ह्या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करते, विरोध करते आणि याची धमक ठेवते. जर आपल्या महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती आहे, आपलं संविधान आहे, लोकशाही आहे, तर आपल्या महिला, आपल्या भगिनी, आपली मुलं आणि आपला युवक वाचला पाहिजे. मॅडम, आज विचार करा, एखाद्या महिलेविषयी, एखाद्या मुलीविषयी इतक्या खालच्या पद्धतीने वसंतराव देशमुखांनी जे वक्तव्य केलं, थोरातांच्या मुलीविषयी केलं. आज व्यक्ती म्हणून आपण जर त्या गोष्टीकडे पाहिलं, जी आई, जी माता तुम्हाला जन्म देते, तिच्या उदरात तुम्ही राहता, ती स्तनपान करून तुम्हाला आयुष्य देते, तुमची भूक भागवते, ही प्रत्येक स्त्री माता आहे आपली. आणि जेव्हा या मातेला, या महिलेला दुखावलं जातं, तेव्हा विनाश हा अटळ आहे. आज तुम्ही विचार करा, एखाद्या महिलेला तिच्या चारित्र्यावरून, तिच्या वागण्यावरून, तिच्या बोलण्यावरून जर तुम्ही सतत ट्रोल करत असाल, आपण इंस्टाग्रामला सुद्धा पाहतो, अगदी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे म्हणून तुम्ही बेतालपणे वक्तव्य करता, कमेंट करता, का तर फक्त तुम्ही पुरुष आहात. जर तुमच्या महिलेला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला, तुमच्या बायकोला जर अशा पद्धतीने कोणी ट्रोल केलं, अशा पद्धतीने खालच्या दर्जात तुम्ही फक्त एक व्यक्ती म्हणून आणि एक जेंडर, लिंग म्हणून तुम्ही जर पाहत असाल, तर आत्ताच्या सेंचुरीमध्ये हे चालणार नाही. महिला आणि पुरुष हे दोन वेगळ्या शारीरिक रूपाने आपण आहोत, पण मानसिक रीतीने आपण कुटुंबही सांभाळू शकतो, आपण आपलं बिझनेस सांभाळू शकतो, आपण आपलं राज्य सांभाळू शकतो. मला तर असं वाटतं, राजकारणात मी पूर्वी नव्हते, पण राजकारणात जर आपल्यासारख्या शिकलेल्या महिला जर त्या सत्तेमध्ये आल्या आणि त्यांनी जर राजकारण जर हाताळायला सुरुवात केली, तर अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना किंवा अशा निगृढ हत्या आपल्या महिलांबरोबर होतात. एक महिला म्हणून खूप वाईट वाटतं, एक आई म्हणून खूप वाईट वाटतं. कारण
आज तुमच्यासारख्या मुली जेव्हा बाहेर फिरतात तर आता आमच्या मनाला असं वाटतं की आमची ही मुलगी बाहेर पत्रकारिता करते, आमची मुलगी डॉक्टर आहे, आमची मुलगी शिक्षिका आहे, ही जर सेफ नसेल, शिकायला जाणाऱ्या अगदी त्या मंदिरामध्ये जर ते लेकरू आपलं सेफ नसेल, तर इथे आपण कालिकेचं रूप 100% घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी प्रियंका, मला असं वाटतं जिथे जिथे महिलांवरती किंवा जिथे जिथे अशा प्रकारचे अन्याय होत आहेत, एक महिला म्हणून मला तिथे स्टँड घेणं कसल्याही पद्धतीची मला भीती वाटत नाही. मागेही जे मी प्रदर्शनं केले की गृहमंत्र्यांना, अजितदादांना आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना मी रावण म्हणून रिप्रेझेंट केलं की आम्हाला लाडक्या बहिणीच्या स्वरूपात तुम्ही जे 1,500 रुपये देता त्यापेक्षाही आमच्या इज्जतीचं संरक्षण, आमचं संरक्षण तुम्ही आम्हाला द्या. कारण एक महिला म्हणून आपल्याकडे जर दुसरी देणगी काही असेल, एक आपली इज्जत आहे आणि त्या इज्जतीवरती आपल्या कुटुंबाची, आपल्या घराण्याची इज्जत एक आपण मानली जाते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास पाहिला तेव्हा एखादी शत्रूची जरी महिला म्हणजे हातात जर, सैनिकांच्या हातात जर सापडली तर आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना साडी चोळी करून आईच्या बहिणीच्या नजरेनं त्यांची चोळी बांगडी करून पाठवणी करत होते. इतकी महान संस्कृती आपली आहे आणि या महान संस्कृतीचा जर अशा पद्धतीने ऱ्हास होत असेल, कुठेतरी इथे प्रशासन मला असं वाटतं की जबाबदार आहे की ग्राहक खात्याचा तेवढा वचक राहिलेला नाही. जे अशा पद्धतीचे नेगेटिव्ह किंवा जे सायको म्हटलं जातं अशा पद्धतीच्या लोकांना खतपाणी घालण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि अगदी प्रामाणिक राजकारणाच्या जर बाहेर जरी आपण विचार केला तर एक व्यक्ती म्हणून, एक महिला म्हणून किंवा एक माणूस म्हणून आपण आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, आपल्या महाराष्ट्राचा आणि पूर्ण देशाच्या विकासाचा जर मुद्दा आपण घेतला तर या विकासाच्या मुद्द्यामध्ये खूप बेसिक पॉइंट आहे महिला संरक्षण. महिला संरक्षण आहे, रोजगार आहे आणि आपला युवक वाचला पाहिजे. तो जर अशा पद्धतीने जर डायव्हर्ट होत असेल आणि ज्या पद्धतीने आता अत्याचार किंवा रेप करणं ही कॉमन गोष्ट झालेली आहे, निगरूर होतात हत्या. या चिचोडी पाटीलची जी घटना आहे, आज विचार करा आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नामांतरण झालंय अहिल्यानगर. अहिल्यानगर हे नाव छोटं नाहीये, आपल्यासाठी खूप मोठं आदरणीय स्थान आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या नगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्या जर जिल्ह्यात महिलाची अशी निगरूरपणे जर तिची हत्या होत असेल तर खूप मोठी लांछनास्पद ही गोष्ट आहे. ताई, महिलांच्या मुद्द्यावरती तुम्ही एवढं भरभरून बोलताय, तुमचा तेवढा तो अभ्यास आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मात्र हे राजकारणाचं वातावरण आहे, विधानसभेचं हे वातावरण आहे. एक महिला नेतृत्व म्हणून किंवा लोकसभेत ज्या पद्धतीने तुम्ही काही काम केलेलं आहे, बऱ्याच स्टेजवर तुम्हाला पाहायला मिळालं. आता काय भूमिका असणार आहे? अर्ज तुम्ही मागे घेतलाय, जाहीर पाठिंबा आहे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रताप काका ढाकणे यांना दिलेला आहे. पुढे काय भूमिका असणार आहे आणि विधानसभेत काय रोल प्रेझेंट करणार आहेत? माझी भूमिका अगदी प्रामाणिक आणि खूप स्वच्छ आहे. मला सध्या महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी मला संघटन करायचं आहे. मला माझ्या जनतेला लोकशाहीची आणि संविधानाची ताकद समजावून सांगायची आहे. विरोधी पक्ष नेते असतील किंवा जे पण आता सत्तेत लोक आहेत त्यांना मला हे दाखवायचं आहे की एक साधारण जनता, ज्यांना तुम्ही साधारण समजता, की ज्या शेतकऱ्याला तुम्ही अगदी हलक्यात घेतलेला आहे, तो शेतकरी राबतोय शेतामध्ये, त्याच्या धान्याला, त्याच्या पिकाला, त्याच्या भाजीपाल्याला, त्याच्या कुठल्याच गोष्टीला तुम्ही व्हॅल्यू दिलेली नाहीये, तुम्ही तो भाव दिलेला नाहीये. अनेक प्रश्न आहेत की जे तुम्ही आम्हाला खोटं बोलून विकासाच्या मुद्द्याकडे, आम्हाला खूप 10 वर्षापूर्वी आस लागली होती, तुम्ही भाषणांमध्ये बोलत होते की हम विकास लाएंगे, हम ये करेंगे, हम वो करेंगे, पण त्याच्या अपेक्षाभंग एवढा मोठा झाला आहे मॅडम की आमच्यासारखे शिकलेला जो वर्ग आहे, मग तो महिला असतील, युवक असतील, पुरुष असतील, सर्व जाणकारांना हा प्रश्न पडलेला आहे की देश खरंच खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नतीच्या बाजूने चालला आहे की खरंच देशाची जी आपली संस्कृती आहे फुले शाहू आंबेडकरांची किंवा जी विकासाच्या मुद्द्याची आहे, नवीन नवीन धोरणं आपल्या देशामध्ये होते. आज विचार करा, लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या अगोदर जाहीर केली आणि त्याच्यानंतर काही किराणा दुकानमध्ये जर तुम्ही ट्रेडिंगच्या लोकांना विचारलं, ऑइलचे भाव एवढ्या पद्धतीने, खाण्याच्या तेलाचे भाव वाढवले आहे, सिलेंडरचे भाव वाढवले, हे तर कॉमन गोष्ट आहे, अगदी घराघरात आपण तो स्टडी करू शकतो. म्हणजे कुठेतरी जनतेला एक तुम्ही फसवण्याचा एक फंडा काढत असता,
एक ॲडव्हर्टायझिंग एक पॉलिसी तुम्ही काढत असता, तर ह्या गोष्टींपेक्षा जनता आता ग्राउंड लेवलवरती आलेली आहे. जनतेला माहिती आहे आज आपला किराणा संपला, आज आपल्याला सण करायचा आहे, आज आपण स्वयंपाक करतोय. ह्या सामान्य जनतेचं काय? तो सिलेंडर त्यांना लागणारच आहे, त्याच्यात ते काय करणार आहेत? शेतकरी आज विचार करा, शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न आहेत की शेतकऱ्यांची काही मुलं शिकलेली आहेत, आपल्यासारखे काबाड कष्ट मातीत त्यांना करू नये ही अपेक्षा शेतकऱ्यांची असते. आपला मुलगा कुठेतरी चांगला पोलीस भरती व्हावा, आर्मी भरती व्हावा, काहीतरी चांगल्या हुद्द्यावरती जावं ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा आहे. मग हे जे कृषीप्रधान आपलं राज्य आहे, आपला देश आहे, याच्यात कुठल्या तरी शेतकऱ्याला हे वाटलं पाहिजे की आपलाही मुलगा शेतकरी व्हावा. आता सत्तांतर होईल असं वाटतं तुम्हाला राज्यामध्ये? महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार येईल किंवा त्यासाठी कसे एफर्ट्स आहेत आता? याच्याविषयी तुम्हाला अगदी क्लिअर मी सांगते, जिथे जिथे मी जातीये तिथे तिथे मला हे तर दिसतंय की सत्तांतर 100% होणार आहे. महाविकास आघाडीला जनतेचा चांगल्या प्रकारे कौल आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या पॉलिसीज, जसं आता आपण सिलेंडरचा विषय डिस्कस केला, त्यांच्या स्वतःच्याच पॉलिसी फेल केलेल्या आहेत आणि फक्त बोलून आणि भाषणं करून जनता आता शांत बसणार नाहीये. जनतेनं पूर्णपणे ओळखलं आहे की जे लोक पक्षापक्षामध्ये बंड करून माणसं 50-50 खोक्याला जर विकत घेऊ शकतात, तर आमच्या जनतेच्या विकासाचा किंवा आमच्या जनतेचा विचार करू शकणार नाही. हा स्पष्ट ताई, तुमचं पाथर्डी आणि शेवगावमध्ये काम कसं असणार आहे या मतदारसंघात? आता प्रताप काका ढाकणेंना उमेदवारी डिक्लेअर झाली आहे आपल्या महाविकास आघाडीकडून, तर 100% माझा त्यांना पाठिंबा असेल. ज्या ज्या पद्धतीने संघटन असेल, लोकांची बांधणी असेल, जनतेला तर माहितीच आहे, मी बरेच दिवस झाले काम करत आहे इथे, त्याच्यामुळे जनतेला महाविकास आघाडी किंवा आदरणीय शरदचंद्र पवार यांचा गट आहे. म्हणजे शेवगाव जो हा एक गाव आहे हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मानणार आहे. त्याच पद्धतीने जनतेने हातात आता हा निवडणूक घेतलेली आहे की आता प्रताप काकांना आम्ही निवडून देणारच आहोत म्हणून, तर पॉझिटिव्ह आहे सगळं वातावरण. आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव विद्याताई गाडेकर होत्या. विद्याताई, खूप खूप धन्यवाद. आपण दिलखुलास चर्चा केली त्याबद्दल. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद.